आपण महासभेमध्ये सत्कार होईल त्यासाठी आपण प्रस्ताव मांडणार आहे. म्हणजेच आपल्याला महासभेमध्ये सत्कार होईल. माझा सुद्धा हरियाणाच्या झालेल्या स्पर्धेमध्ये महासभेमध्ये सत्कार झालेला आहे. हरियाणाच्या माझा सुद्धा नॅशनल स्पर्धेला 3रा नंबर मिळवण्यामध्ये आणि सत्कार झालेला. तसंच कल्याण डोंबिवली कुस्ती संघाच्या वतीने कोणती मदत लागू आहे तसंच जय बजरंग तालमीच्या वतीने सदैव पाठीशी भूमीच्या पाठी उभा राहा याची खात्री होतो. तो संपतो. जय जय महाराष्ट्र. नमस्कार. महेश गायकवाड जे माझे बंधू आहेत ते आज येऊ शकले नाही काही कारणानिमित्त. त्याच्याबद्दल मी आलो. मी बघितलं तर मला काही नवलं एकदम म्हणजे आनंद खूप झाला की आपल्या एका डावलपाडा आपलं एक गाव छोटंसं आज आपल्या गावाचं नाव पूर्ण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. त्याबद्दल मला खूप आनंद झाला की ध्रुवेशनी एक गावाचंच नाही तर पूर्ण देशाचं नाव करायला घेतलेले. गाव डावलपाडा झाला, डावलपाड्याचं कल्याण, कल्याणचं ठाणा, ठाणा महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशामध्ये तो आपल्या गावाचं नाव करतोय. आणि असंच पुढे जा, असंच देशाचं नाव कर. आणि मला असं वाटतं की अशा मुलांना गव्हर्नमेंटने पण चांगलं लक्ष द्यावं. जेमतेम त्याला जर सरकारकडून काय अजून काय मदत भेटली किंवा सरकारकडून त्याला परमनंट काय गोष्टी भेटल्या तर खूपच आनंद होईल. आणि मला असं वाटतं की मी पण दादाला थोडं जय बजरंग कुस्ती आखाडा नांदिवली आणि कलानी कीर्तन व्यायामशाळा कोणगाव या ठिकाणी आपल्या परिसरातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील आणि तसेच संत सावळाराम महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोके या ठिकाणी डोके साईनाथ फुलोरे हा इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी. या विद्यार्थ्याने सुरुवातीपासून 6वी 7वी की रामावस्थात आणि आमचे बापू यांनी असं मल्ल घडवलं की आज आमच्या मलंगण परिसराचं नाव आहे. प्रथम आमचा अभिमन्यू वस्ताद, रमेश पैलवान, कैलास पैलवान, नाना वस्ताद, नेवालीचे सैदो पैलवान, नवनाथ आणि बऱ्याचशा असे पहिली महिला पैलवान घडवली ती वैष्णवी पाटील मांगरूळची. आणि आता बरेचसे लहान मुलं आहेत. यांचं मला मी त्यांचा आभार मानतोय माझ्या रामावस्थाचं आणि माझ्या बापूंचं की खरोखर आमची पुण्य असेल की ह्या गावाला ह्या परिसराला आम्हाला एक कुठेतरी तुम्ही वरच्या टोकाला नेऊन ठेवले.
हे मला अभिमान वाटते. खरोखर असंच पुढे अजून मल्ल माझे लहान मल्ल आहेत त्यांनी पुढे जावा आणि त्यांच्या आईवडिलांनी अशी जसा सायनात बसतात मेहनत घेतो अशीच मेहनत घ्यावा आणि आपले मल्ल पुढे जावा. कारण ह्याच्यात आपली लायकी आहे. नुसतं बैलगाडी हाकलून फायदा नाही. बैलगाडी क्षेत्र समालोचक आहे पण फायदा नाहीये. आपले मानधन देत नाही. म्हणून आपण याच्यामध्ये पुढे काहीतरी प्रयत्न करू आणि अशी पोरं आपल्या इकडे घडून आणू आणि आपल्या मलंगड भागाचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजते. या एवढंच आपण मोठंपण आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि करूया. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.